महानगरपालिकेतील अधिकारी नगरसेवकांचे ऐकत नाहीत म्हणून नगरसेवक शंकर पाटील यांनी आज महानगरपालिका कार्यालयासमोर उपोषण सत्याग्रह सुरू केला। ते म्हणाले, जनतेने नगरसेवकांना विकासासाठी निवडून दिले आहे, मात्र स्थानिक समस्यांचे निराकरण करण्यासाठी नगरसेवक पुढाकार घेत असले तरी महानगरपालिकेत त्यांना किंमत दिली जात नाही, फक्त एजंटांचंच ऐकलं जातं। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जेव्हा बेळगावला आले होते तेव्हा त्यांनी कंगराळ गल्ली येथे मुक्काम केला होता। त्यावेळी नगरपालिकेने त्यांचा सत्कारही केला होता। या ऐतिहासिक घटनेच्या स्मरणार्थ बेळगावच्या जुन्या महानगरपालिका इमारतीत संग्रहालय आणि वाचनालय उभारण्याचा ठराव मंजूर करण्यात आला होता, परंतु या संदर्भात कोणतेही ठोस पाऊल उचलण्यात आलेलं नाही। प्रादेशिक आयुक्तांनी आदेश दिले असले तरी त्याची अंमलबजावणी झालेली नाही असा आरोप नगरसेवक शंकर पाटील यांनी केला। 2021ला आमच्या महानगरपालिकेचे इलेक्शन झाले। 2021 मध्ये लोकांनी आम्हाला आमच्यावरती विश्वास ठेवून आम्ही महानगरपालिकेत काहीतरी लोकांच्या समस्या सोडू शकतो आणि जे लोकांच्या सर्वांगीण विकासासाठी, वार्डाच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही काम करू शकतो ह्या विश्वासाने आमच्यावरती मतदान करून आम्हाला निवडून दिले। 2023ला आमचा शपथविधी झाली। 2023 न 2025 पर्यंत 2 वर्ष झालं। 2 वर्षामध्ये महानगरपालिकेत आमचं छोटंसंही काम होईना। आम्ही 2023 मध्ये जे ठराव पास केला होता, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 1939ला जुन्या महानगरपालिकेच्या बिल्डिंगमध्ये येऊन गेले होते, तेव्हाचे पूज्य महापौर त्यांना सत्कार केले होते आणि त्यावेळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 1 दिवसासाठी आमच्या कंगराळ गल्लीत वस्ती होते। तर त्या जुन्या महानगरपालिकेच्या बिल्डिंगमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जीवनचरित्रेत आधारित एक म्युझियम व्हावं आणि एक लायब्ररी व्हावं हे एक ठराव पाजला होता, पण त्याच्यावरती अजून सुद्धा काही पण अंमलबजावणी नाही झाले। हेल्थ कमिटीच्या मीटिंगमध्ये 2024ला एक त्यांचं फंड जे लागणार ते फंड SFC फंड मध्ये तुम्ही राखीव ठेवून ते काम करा असं ते तेव्हाचे हेल्थ चेअरमन जे होते त्यांनी एक ठराव पास केले होते, तरीही सुद्धा त्याच्यावरती काही पण अंमलबजावणी नाही। त्याच उद्देशाने आम्ही ते असं झालंय म्हणून आम्ही रिजनल कमिशनरला लिहिलो। रिजनल कमिशनरकडनं एक इतर पत्र आलं, त्याच्यावरती ही अंमलबजावणी नाही। तसंच आमच्या गणाचर गल्लीत एक महानगरपालिकेची जागा आहे, 11 गुंठे जागामध्ये थोडं ते एन्क्रोचमेंट झालंय। एन्क्रोचमेंट काढा म्हणून गणाचर गल्लीच्या रहिवासींनी 2021 पासून इथं फाईट करायला त्यांनी कंप्लीट करायला, तरीही त्यावरती काही पण यांच्या जराही काही पण एन्क्वायरी नाही ना, त्याच्यावरती काही पण अंमलबजावणी नाही। एन्क्रोचमेंट तसं सोडून टाकलेत, म्हणजे करोडची जागा हे ह्यांना महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना नको झालंय। आणि आमच्या वॉर्ड बजेटमध्ये आम्ही 20 लाख रुपयामध्ये गणाचर गल्लीत सगळ्या समाजाच्या, मराठा समाजाच्या ह्याच्यासाठी लिंगायत समाज, कुरुबर समाज, तिकडे आमचा संत हरळय्या समाज आहे, आमच्या पाठीमागे दलित समाज आहे, या सर्वांना एक चांगलं व्हावं, एक उपयोगी व्हावं, त्यासाठी आम्ही समुदाय भवन आम्ही निर्माण करावं या एक आम्ही ठराव पाजला होता। तरीही त्याच्यावरती काय पण अंमलबजावणी नाही आणि ते आमच्या महानगरपालिकेचे अधिकारीच ते काम करायला दिनात, त्याला अडवं लावून बसले। गेल्या 3 महिन्यापासून आज करतो उद्या करतो, सर्वे करतो, हे पेंडिंग आहे ते पेंडिंग आहे म्हणून अडवं लावून ठेवलेत। तसंच 2-3 वर्ष झाले महानगरपालिकेच्या थोड्या कर्मचाऱ्यांना आणि अधिकाऱ्यांना काय झालंय की एजंट राज इथं चालू झालंय। म्हणजे एजंटांनी जे काम सांगतात ते पडक दिशी होते आणि महानगरपालिकेच्या हे काहीतरी सदस्य काहीतरी सांगितले की नाही, हे व्हायलेशन नाही, ते व्हायलेशन नाही, हे डॉक्युमेंट नाही, ते डॉक्युमेंट नाही म्हणून सांगून आम्हाला फिरवाफिरवी करतात आणि आम्ही पैसे दिलो की नाही कामं करायलेत। अशा परिस्थिती महानगरपालिकेचे, म्हणजे महानगरपालिकेचे सदस्य सुद्धा एजंट सारखं वागावं आम्हाला इथं परिस्थिती लागले। भरपूर जण तसंच करायलेत, याच्या विरोधात कोण पण बोलेना झाले आणि आमच्यावरती जे लोकांनी विश्वास ठेवला होता ते विश्वास कुठेतरी गमवून घ्यालेत आणि आमच्यावरचा विश्वास काढालेत। ह्या उद्देशानं आम्ही आजपासून इकडं उपोषण चालू केलेलं आहे। आमच्या सगळे डिमांड जे आहेत ते डिमांड पूर्ण होईपर्यंत आम्ही इकडनं हलणार नाही म्हणून आम्ही गेल्या सोमवारी आम्ही महानगरपालिकेच्या आयुक्तांना आम्ही पत्र दिलं होतं, पण एक साधारण एक कर्टेसीसाठी, एक सौजन्यासाठी त्यांनी आम्हाला बोलून विचारला पाहिजे होतं की तुमचा काय प्रॉब्लेम आहे, आम्ही सॉल्व्ह करून देतो सांगायला पाहिजे होतं। 1 आठवडा टाइम होता त्यांना, पण त्यांनी त्याच्यावरती काय पण विचार केलेला नाही आहे आणि तसं सोडून गेलेत। आज कुठेतरी त्यांनी जयपूरला गेले म्हणून आता आम्हाला समजलं, त्यांनी 6 तारखेपर्यंत त्यांनी येणार नाही म्हणून इकडचे अधिकारी सांगत आहेत। त्यांनी 6 तारखेला येतात नाही तर 10 तारखेला येतात। त्यांनी इथं येऊन आमचे कामं पूर्णपणे सुरू करूपर्यंत आम्ही इकडनं हलणार नाही म्हणून आम्ही सांगितलेलं आहे। महानगरपालिकेच्या प्रमुख अधिकारी गीता कौलगी यांनी नगरसेवक शंकर पाटील यांची मागणी स्वीकारली व योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिले। यामुळे शंकर पाटील यांनी आपले उपोषण मागे घेतले। विनोद कोलकार, KMM मराठी, बेळगाव।